कडूस परिसरात दिवसेंदिवस एसटी बसच्या अपघाताचे सत्र सुरूच आहे। सोमवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या दरम्यान वाशेरे गावाहून कडूस मार्गे राजगुरुनगरला जाणाऱ्या एसटी बस क्रमांक MH14 BT 5081 या वाहनाच्या चालकाला अवघड वळणाचा अंदाज न आल्यानं भैरवनाथ मंदिरासमोर बसवरील नियंत्रण सुटल्याने साईड पट्ट्यावर रुतून बसले। समोरून येणाऱ्या एसटी चालकाने चपळाईने एसटी बस बाजूला घेत 2 एसटी बसचा भीषण अपघात टळला। केवळ नशीब बलवत्तर होते म्हणून या अपघातामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। खरपूड येथून मुक्कामी आलेली बस कडूस गावाजवळील पाझर तलाव परिसरातील घाट उतारावरून भरधाव वेगाने कडूस एसटी स्टँडला जात असताना जुन्या बैलगाडा घाटाजवळील चारीत MH14 BT 4719 या एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटले। चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु बस इतकी वेगात होती की बसचे चाक घसरत जाऊन एसटी रस्ता ओलांडून खाली नाल्यामध्ये उलटली आणि पलटी झाली। अचानक घडलेल्या या घटनेमुळे एसटी मधील प्रवाशांचा गोंधळ उडाला। एसटी मध्ये शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला आणि लहान मुले देखील अशी एकूण 43 प्रवासी प्रवास करत होते। अपघातानंतर मुलांनी जोरजोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली। त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना आपत्कालीन मार्ग आणि ड्रायव्हर बाजूकडच्या दरवाजातून काढले, तर काही प्रवासी खिडकीतून बाहेर पडले। पश्चिम पट्ट्यातील खेड्यापाडी सुरक्षित प्रवास म्हणून लोक एसटीने प्रवास करण्यास प्राधान्य देतात। मात्र गेल्या काही काळामध्ये एसटी बसच्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे।